गुड इव्हिनिंग. तर सायशाला येत होता बोंबलाचा वास, कारण मी बनवत होते बोंबलाची चटणी. तर ही चटणी खूप झटपट बनते, अगदी 10 मिनटामध्ये म्हटलं तरी बनते. तर मी असे छान भाजले बोंबील आणि त्याचा मागचा आणि पुढचा पार्ट काढून घेतला, स्वच्छ केले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बोंबील, खूप सारं लसूण, जिरं, हळद, मीठ आणि सुक्या लाल मिरच्या टाकून वाटण करून घेतलं. एकीकडं तेल गरम करायला ठेवलं, जिरं टाकलं, कांदा टाकला, कढीपत्ता टाकला. कढीपत्ता विसरायचा नाही आणि कांदा भरपूर टाकायचा, त्याच्यामुळे चटणी छान होते. कांदा परतून घ्यायचा, खरपूस असा कांदा भाजून घ्यायचा. छान लालसर कांदा झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये असं वाटण टाकायचं. वाटण छान परतून घ्यायचं, 2-3 मिनटं परतून घ्यायचं आणि 2-3 मिनटं गॅसवर तसंच ठेवायचं. आणि एकीकडं मी भाकरीसुद्धा करून घेतली होती. गरमागरम भाकरी चटणीसोबत खूप छान लागते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ट्रायसुद्धा करा.